भविष्यामध्ये या घटना थांबल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांचा हक्क अबाधित राहिले पाहिजेत, कारण हा विद्यार्थी हा या भारत देशाचा कणा आहे। विद्यार्थी घडला तर या देशाची प्रगती होईल आणि हाच एक उद्देश ठेवून आम्ही आजचा निषेध मोर्चा काढलेला आहे। त्याबद्दल आम्ही या सरकारचा धिक्कार करतो। दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पोलादपूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याने देशभरातून या कारवाईचा निषेध व्यक्त केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था, महापुरुष जयंती उत्सव समिती पोलादपूर आणि संभाजी ब्रिगेड पोलादपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान सहभागी नागरिकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला। नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आंदोलनावर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। मोर्चानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। दिल्लीच्या जंतर मंतरवर नीट पेपरफुटी घोटाळ्याच्या विरोधामध्ये संविधानिक पद्धतीने चाललेलं शिक्षण सुधारक सोनम वांगचुक आणि या महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दीपके याच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाला ज्याप्रमाणे वळण निर्माण झालं, केंद्र सरकारनं या आंदोलनाची दखल न घेता विद्यार्थ्यांवर अमानुषपणे जो लाठीचार्ज केला, या आंदोलनाला दाबण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो खऱ्या अर्थानं या भारताच्या लोकशाही शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। या भारत देशामध्ये लोकशाही सुरू आहे की अघोषित हुकुमशाही सुरू आहे, हा प्रश्न आता सर्वसामान्यांना उपस्थित झालेला आहे। आणि ज्या पद्धतीनं एखाद्या अन्यायाविरुद्ध भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार संविधानिक पद्धतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जो सुरू आहे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा जो मागितलेला आहे, त्या सर्व गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करून या भारत सरकारच्या एकाही मंत्र्यानं खासदारानं या आंदोलकांची 18 दिवसांमध्ये एकही भेट घेतली नाही। त्यावर देशाचे गृहमंत्री असतील, इथले जे शिक्षण मंत्री असतील, त्यांनी स्वतःची प्रतिक्रिया देखील दिली नाही। याला लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं आम्ही म्हणतोय। आमचा आरोप आहे की या लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न थांबावेत। अभिजित दीपके आहे, सोनम वांगचुक आहे, यांच्या आंदोलनाला यश मिळावं त्यांच्या सन्मानार्थ आणि भारत देशाची ज्या खऱ्या अर्थानं शासनकर्ते आहेत त्यांनी ज्याप्रमाणे ह्या लोकशाहीचं आंदोलन चिरडलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आजचा हा निषेध मोर्चा काढलेला आहे।